नमस्कार मित्रांनो, मी आपला आर्यन. आजपासून आपण नवीन चॅनल सुरू केला आहे. त्याच्यामध्ये फॉरेक्स करन्सी बद्दल जे काही ॲनालिसिस आहे ते आपण ह्याच्या माध्यमातून एक एज्युकेशन पर्पजसाठी आपण देणार आहोत. आणि त्याच पद्धतीने मॉर्निंगला सुद्धा आपण इंडियन मार्केटचे ॲनालिसिस करणार आहोत. आज महाशिवरात्री असल्यामुळे सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण आजपासून ह्या चॅनलवर सुरुवात केलेली आहे. तर नक्कीच तुम्ही सर्वांनी मला साथ द्या आणि जे काही ॲनालिसिस असेल त्याच्यामध्ये तुमच्या काही सजेशन्स असतील त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. आणि हा आपला जो चॅनल आहे हा चॅनल सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर आज आपण आता सध्या आपण गोल्डवर आज पहिल्यांदा हा व्हिडिओ बनवणार आहोत. गोल्डचे ॲनालिसिस जे आहे ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि लाईव्ह स्ट्रीममध्ये असणार आहोत आपण. आता वाजलेले आहेत 6:29 म्हणजे 6:30 वाजलेले आहेत. तर आपण साधारण 7:30 पर्यंत 1 तास आपण ही लाईव्ह स्ट्रीम ठेवणार आहोत. तर आजची गोल्डची ॲनालिसिस जर आपण बघायला गेलो तर 1 तासाच्या टाइम फ्रेम प्रमाणे जर गेलो तर सध्या हा गोल्ड जो आहे तो ह्या मुवमेंटमध्ये आहे. म्हणजे मोर दॅन आपलं 30 ते 7च्या रेंजमध्ये सध्या खेळतोय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की जी पहिली लेवल जी आहे ती लेवल आहे आजची हाय जी मारली आहे मार्केटनी ची जी हाय मारलेली आहे तिथे एक मी मार्किंग करतो 2930 ची. त्याच्यानंतर आजचा जो लो मारलेला आहे मार्केटने ती लेवल आपण करणार आहोत पण 2905 ची. आता मार्केट तुम्ही बघताय की 2930 ला जाऊन तिथून पुन्हा हा खाली आलेला आहे 2905 ला आणि 2905 ला रिट्रेस करून तो अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण बघणार आहोत की जर 2905 जर लेवल तोडली तर आपण जो खालचा लो आहे जो मार्केटने काल लो मारला होता त्या लो पर्यंत आपण परत एकदा चेक करू की मार्केट 2888 पर्यंत येऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आपल्याकडे सध्या 3 लेवल आहेत. एक जे आहे आजचा जो मार्केटने हाय मारलेला आहे तो म्हणजे 2930 चा जर ही ब्रेकआउट दिली तर मार्केट 55 पर्यंत जाऊ शकतो. आपण पहिल्यांदा 55 50 चा टार्गेट घेऊ. एक 52 पर्यंत मार्केट इथून रिट्रेस करून वरती जाऊ शकतो. आणि जर दुसरा जर आपण टेस्ट केला तर जर मार्केटने जर ही 2905 ची लेवल जर तोडली तर मार्केट इथून डाऊन साईडला 2800 पर्यंत येऊ शकतो. आणि जर इन केस जर मार्केटने 2888 जर ब्रेक केला तर मार्केट 70-72 पर्यंत जो मागचा लो आहे तिथपर्यंत मार्केट येऊ शकतो. पण सध्या आपण ह्या ज्या 4 लेवल आहेत त्या 4 लेवलवरच आपण काम करणार आहोत. जर 1 तासामध्ये आपल्याला कन्फर्मेशन येईल जी 1 हॉवरची कॅन्डल आहे त्याची क्लोजिंग कुठे होते त्या अनुषंगाने आपण याच्यावर वर्क करणार आहोत. आपण बघणार आहोत की तो कोणत्या पद्धतीने काम करतोय, काय पॅटर्न काम करतोय. तुम्हाला जर एंट्री लवकर घ्यायची असेल, एक्झिट लवकर करायचं असेल तर तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर सुद्धा तुम्ही पाहू शकता.
15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर पण तुम्ही पाहू शकता. जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमने जर पाहिलं, तर तुम्ही 2930 आणि 11 म्हणजे 2905 ह्या 2 लेव्हलमध्येच मार्केट सध्या अडकलेलं आहे. ज्यावेळेला दोन्हीपैकी कुठल्या साइडला मूव्हमेंट देईल, त्या पद्धतीने तुम्ही एक शॉर्ट टर्मसाठी तुम्ही वेट करू शकता. तर बघूया आपण लाईव्ह स्ट्रीममध्येच, की मार्केट कुठल्या साइडला मूव्हमेंट देतो. तुमचे जर काही तुमचे जर काही सजेशन्स असतील, तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला रिप्लाय द्या. आणि आज कोणत्याही पद्धतीची मूव्हमेंट मार्केटमध्ये नाही आहे. त्यामुळे मार्केट सध्या सायलेंट झोनमध्ये आहे. म्हणजे आज कोणत्याही प्रकारची न्यूज नाही आहे मार्केटला आणि कोणत्याही प्रकारच्या मूव्हमेंट नसल्यामुळे आज मार्केट थोडा शांत आहे. फक्त आपल्याला ह्या लेव्हल ज्या आहेत, त्या दिवसेंदिवस कळणं गरजेचं आहे. तर मी माझ्या परीने बेस्ट एनालिसिस देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही जर काही तुमच्या सजेशन्स असतील, तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. आणि हा जो आपला चॅनल आहे, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून आपल्याला याच्या माध्यमातून अनेकांना आपल्याला फॉरेक्स असेल किंवा इंडियन मार्केट असेल, तर त्याचे जे काही त्याला काय बोलता येईल, जे काही एनालिसिस आहे, म्हणजे जे काही ट्रेड घ्यायचं, शिकायचं आहे, ते आपण ऑनलाईन म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये आपण त्यांना शिकवू शकतो. सध्या मार्केट चालू आहे. मी थोडीशी स्क्रीन मोठी करतो. 1 मिनिटाचा जर चार्ट पाहिला, 1 मिनिटामध्ये तर पूर्णपणे साइडवेज आहे. म्हणजे आपले लेवल कुठेच दिसत नाही. खूप खाली आहे आणि ही सुद्धा लेवल खूप वर आहे. 5 मिनिटाप्रमाणे आपण पाहूया. 5 मिनिटाप्रमाणे सेलिंग मोडमध्ये दाखवतोय मार्केट. 15 मिनिटामध्ये पण रेड कॅन्डल बनवलेली आहे आणि 1 तासामध्ये सुद्धा रेड कॅन्डल आहे. जर ही कॅन्डल रेड याच्या जर खाली म्हणजे प्रिव्हियस कॅन्डलच्या जर खाली आली, तर आपण लगेच कोणत्याही प्रकारची एंट्री न घेता ही लेवल ज्यावेळेला तोडतो, एखादा जो पॅटर्न ज्यावेळेला बनतो, तो पॅटर्न बनत असताना ही लेवल ती जी कॅन्डल आहे, ती जी लेवल असेल त्या लेवलच्या खाली क्लोज होणं गरजेचं आहे आणि त्याच्या खाली नवीन जी कॅन्डल आहे ती तयार होऊन सस्टेन करणं गरजेचं आहे. तरच तुम्ही एंट्री घेऊ शकता योग्य ती. अदरवाईज तुम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहा. मला वाटतं महिन्यातून फक्त 2-3 कॉल जरी तुम्हाला मिळाले, तरी पण काही हरकत नाही. पण तुम्ही वेट करा. जोपर्यंत तुम्हाला परफेक्ट एंट्री मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही वेट करा. आपण पाहूया, की कशा पद्धतीने गोल्ड मूव्ह करतोय.
अजून एक आपण अनालिसिस करणार आहोत 1 तासामध्ये. अ, इथे सिमेट्रिक ट्रायंगल बनवलेला आहे. तो सुद्धा आपण एक पाहून घेऊया. म्हणजे तिथे हा मार्केट ह्याच लेवलमध्ये बसलेला आहे. आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने इथे मार्केट कोणत्या लेवलला ब्रेकआउट देतोय ते गरजेचं आहे. ज्या साईडला देईल त्या साईडला तुम्ही एक छोटीशी एंट्री घेऊ शकता, स्मॉल एंट्री. आणि आज मार्केट एकदम शांत असणार आहे. एवढं मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी मुवमेंट नसणार आहे. त्याच्यामुळे मार्केट एवढी म्हणजे जसं की काल त्यांनी मोमेंटम दिली. दिवसभर त्यांनी एकाच रेंजमध्ये राहिला आणि रात्री संध्याकाळी 8:30 नंतर मार्केट कोलॅप्स झाला. त्या पद्धतीने आज मार्केटमध्ये तेवढे मुवमेंट नसणार आहे. जे काय द्यायचं आहे मुवमेंट ती 2905 तिथून ते 88 पर्यंत देऊ शकतो, किंवा जर वर गेला 32 पर्यंत तर तिथून सुद्धा सेलला येऊ शकतो. म्हणजे 32-30 जर क्रॉस वरती केला, म्हणजे 33-34च्या आसपास जर मार्केट सस्टेन राहिला तर तो 55-50-52 पर्यंत जाऊ शकतो. अदरवाईज 31 टेस्ट करून तो मार्केट पुन्हा 1905 पर्यंत येऊ शकतो. अशा पद्धतीचं अनालिसिस आपण आज बघणार आहोत. बघूया आपण 7:30 पर्यंत की मार्केट कोणत्या दिशेने मार्केट आपल्याला प्रॉफिटेबल बनवतो. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करा. आणि नवीन नवीन सबस्क्रायबर वाढणं हे सुद्धा आपल्या चॅनलसाठी महत्वाचं आहे. जर जसे सबस्क्रायबर वाढतील त्या पद्धतीने मला सुद्धा अनालिसिस करायला, मला सुद्धा तुम्हाला टेक्निकल नॉलेज द्यायला खूप आनंद होईल, की जेणेकरून माझे जे अनालिसिस आहे, माझं जे टेक्निकल अनालिसिस आहेत, त्या गोष्टी तुम्हाला सुद्धा पटतात आणि तुम्ही लोकांपर्यंत पाठवताय. तर नक्कीच तुम्ही माझा जो चॅनल आहे तो इतरांनाही पाठवण्याचा प्रयत्न करा.
बघू शकता तुम्ही 5 मिनिटामध्ये सुद्धा तो ट्रायंगल जो आपण बनवलेला आहे त्या ट्रायंगलला रिट्रेस करून रिटर्न वर गेलेला आहे परत एकदा. तर अशा पद्धतीने जर बघितलं तर आपण हा मार्केट जो आहे तो त्या ट्रॅप झोन मध्ये अडकलेला आहे. आपण ह्याच्यामध्ये एक मुव्हिंग ऍव्हरेज लावून बघूया. सिंपल वाला जो मुव्हिंग ऍव्हरेज आहे तो आपण लावूया. हे जे 9 आहे त्या ठिकाणी आपण 10 करणार आहोत. कलर शेड जे आहे ते आपण वाटलं तर चेंज करूया. ब्ल्यू कलर ओके आहे, फक्त थोडस त्याला मोल्ड करतो, बात करतो. मुव्हिंग ऍव्हरेज पण खूप वर्क करतो मार्केटमध्ये. बघूया आपण ही लेवल ब्रेक करतोय का तो. ज्या ट्रॅप मध्ये अडकलेला आहे मार्केट तिथून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, पण दोन्ही साईडला जाऊन परत एकदा तो अडकतोय. आणि 14 मगाशी किती हाय मारलेला आहे 15 आणि इथे हा 10. 10 11 ते 14 15 मध्ये मार्केट चाललाय, खेळतोय सारखा सारखा. 15 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन इंडिकेटर्स जे आहेत ते इंडिकेटर्सचं काम काय आहे ते सुद्धा आपण इथे सांगण्याचा प्रयत्न करू. जसं जसं आपण पुढे जाऊ त्या पद्धतीने आपण इकडे ते सांगण्याचा प्रयत्न करू.
पुन्हा एकदा मार्केट अपसाइड खालून जे आपण सिमेंट्रिकल ट्रायंगल जो मारलेला आहे त्यालाच रिट्रेस करून पुन्हा एकदा वर मार्केट जात आहे. आता पाहूया आपण इथे हा मार्केट ब्रेकआउट देतोय की पुन्हा त्याला रिट्रेस करून खाली येतोय. काय नाही अजून आला अभ्यास नाही. अच्छा. आणि ही तिसरी कॅन्डल 5 मिनिटामध्ये परत ती कॅन्डल रिव्हर्स करताना परत तो तिथून रिजेक्शन त्यांनी दिलेलंच आहे. एक म्हणजे लक्षात येईल की तो सिमेंट्रिकल जो ट्रायंगल आहे तोच सध्या फॉलो करतोय. त्याची रेंज जी आहे ती छोटी छोटी करत चाललेला आहे आणि एकाच कोणत्यातरी साईडला तो मुवमेंट करणार आहे. आणि मार्केट स्लो असतो ना ज्या वेळेला त्यावेळेला खरंच आपल्याला कोणत्याही पद्धतीची ट्रेडिंग म्हणजे जो एखादा ट्रेडर असेल ज्याला स्काल्पिंग करण्याचं वेट अँड वॉच वाल्यांसाठी स्लो मार्केटमध्ये काम करणं त्यांना आवडतं प्रत्येक वेळेला. आणि जे लोक लॉंग टर्म म्हणजे काय बोलतात त्याला इंट्राडे किंवा स्काल्पिंग बेसला जे काम करतात अशा लोकांसाठी स्लो मार्केट त्यांना आवडत नसतो नेहमीच. तर त्यांना मोठ्या मोठ्या मार्केटच्या वेव्ह जे आहेत म्हणजे मोठ्या मोठ्या मार्केटच्या मुवमेंट ज्या आहेत त्या त्यांच्यासाठी महत्वाच्या असतात. तर त्याच्यामुळे हा मार्केट एकदम संत स्लो गतीने चाललेला आहे. फक्त आपण वेट करतोय की सिमेंट्रिकल ट्रायंगल जो आहे तो कोणत्या साईडला ब्रेकआउट देतोय त्याचा. आणि जे आपण लेवल मारलेले आहेत 2930 आणि 2905 हा जो आहे हा मेजर सपोर्ट आहे त्याचा. मोस्टली आपण जर मागे बघितलं एक 15 दिवसापूर्वी तर त्याच लेवलवरून मार्केट वरती गेलेला आणि ती लेवल ब्रेक केली नव्हती. आणि काल सुद्धा पाहिलं आपण की 2888 ला मार्केट आला आणि पुन्हा तो रिटर्न वरती गेला म्हणजे आणि आज जर पाहिला तर तो 2905 जी लेवल आहे ती लेवल जी आहे ती लेवल तो सोडत नाहीये. परत एकदा हा रिटर्न खाली आलेला आहे सिमेट्रिकल ट्रायंगल प्रमाणे. आता इथून काय मुवमेंट देतो ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने मार्केट पण आज खूप शांत आहे. तुम्ही बघू शकता 1 मिनिटाच्या कॅन्डलला पण काही मुवमेंट देत नाहीये. म्हणजे तिथल्या तिथेच खेळवला जात आहे. 5 मिनिटामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने 15 मिनिटामध्ये पण त्याच पद्धतीने 1 तासाला पण त्याच पद्धतीने. आपण 5 मिनिटाचा जर अनालिसिस केला तर मार्केट ही रेंज तोडून ज्या मुवमेंटला ज्या साईडला जाईल तिथून तुम्ही टार्गेट ठेवू शकता की 2930चा जर समजा अपसाईडला जर हा सिमेट्रिकल ट्रायंगल जर त्यांनी तोडला तर तुम्ही अपसाईडला 2930 पर्यंत तुम्ही बायसाठी होल्ड करू शकता आणि तुमचा टार्गेट अचीव करू शकता. परत इथून ही 2930 ची लेवल तोडला जर त्यांनी वरती गेला तर वर गेल्यानंतरच तुम्ही त्याला बाय मुवमेंटसाठी तुम्ही वेट घेऊ शकता.
अदरवाईज तुम्ही इथून पुन्हा एकदा सेलसाठी वेट करू शकता आणि ती लेव्हल असेल 2905 पर्यंत. 2905 हा खूप मेजर सपोर्ट आहे. जर बघायला गेलं तर हा लवकर तुटणं मुश्किल आहे आणि जर आज त्यांनी जर तोडला, तर मग 2905 पासून खाली 2888 पर्यंत मार्केट ही सेलमध्ये येऊ शकतो. तर हे आजचं प्रिडिक्शन असेल. मी आज इथेच थांबतो. अशाच पद्धतीने आपण प्रत्येक वेळेला नवीन-नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. संध्याकाळच्या वेळेला आपण मोस्टली फॉरेक्सच्या करन्सीज आणि गोल्डवर आपण वर्क करण्याचा प्रयत्न करू आणि रोज सकाळी आपण इंडियन मार्केटला आपण प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो. अशाच पद्धतीने नवीन-नवीन सबस्क्रायबर वाढवण्याचा प्रयत्न करा. नवीन-नवीन लोकांपर्यंत हा माझा जो व्हिडिओ आहे, हा आपला चॅनल जो आहे, तो पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. गुड नाईट.